मारले बदन आयुष्य होत नाही म्हणून मला नरभोजन पाहिजे. बाबा आमचं ब्राह्मण घर, आमच्या घरामध्ये हे नर मांस भोजन हे चालत नाही. अहो आम्ही साधकनी हे पाणी सुद्धा ओलांडत नाही. अहो बाबा दुसरं काही सांगा बाबा, वाटलंच तर तुमची हे पूर्ण मी व्यवस्थित करते. जर कधी मला मोक्ष दिला नाही, तुझ्या वाड्यावरून मी निर्मुखी गेल्याशिवाय राहणार नाही. बाबा अरे अरे परमेश्वरा, अरे असं काय सांगतो बघतो देवा तू. आज मी ह्या बाबाजीला मी वचन देऊन काय चुकी केली. अरे आमचं ब्राह्मण कुळी मधलं घर देवा, आमच्या घरामध्ये चालत नाही. बाबाला नरमास खाल्ल्याशिवाय त्यांचं इथे भजन नीट होत नाही. बाबा अरे देवा काय करू परमेश्वरा. बाबा या बाबा इकडं. बाबा पण तुम्हाला नरमास कशाचं लागतं बाबा. हा मला वंश कशाचं लागतं हे तुला सांगायला पाहिजे. मला बकरा नको, कोंबडा नको, हे कोणता एक बाळ तुला चिलिया. कुणाचा विचार घ्यायचा तो घे, पण तुझ्या बाळाचं वंश खाल्ल्याशिवाय मी ह्या नगरीतून जाणार नाही. बाबा असं काय बोलता बाबा. माझं शरीर राजाचं नाही मग माझं घ्या बाबा. पण माझा चिलालचं कशासाठी बाबा. माझा चिलाल लाडा नवसाचा, माझा चिलाल शाळेवरती गेला बाबा. तुम्ही म्हणता माझ्या लेकराचा नरमास आहे. अहो बाबा एक सांगा मला, अशी कोणती स्त्री आहे स्वतःच्या लेकराला संपूर्ण आणि तुम्हाला नरमास देणार. जर कधी तू तुझ्या बाळाचं नरभोजन मला दिलं नाही, मी तुझा संतोष घेऊन गेला श्वरा. अरे अरे परमेश्वरा, हे बाबाला मला असं काय वचनामध्ये गुंतून ठेवलं बाबा. बाबा ठीक आहे बाबा, पण माझं मी सत्व हरण जाऊन नाही देणार बाबा. तुम्हाला माझा चिन्हाचं नरमास लागतं ना बाबा. या ठिकाणी बसा बाबा. माझा तिथल्या शाळेवरती गेला आहे बाबा. माझ्या चिल्ल्याला मी घेऊन येते बाबा. इथं बसा बाबा तुम्ही. अरे अरे देवा, अरे अशी काय वेळ आणली रे परमेश्वर तो माझ्यावरती. अरे दत्ता, अरे भुवनेश्वरा, अरे 33 कोट देव तुम्ही कुठं गेले. इकडून तिकडून माझ्या नवसाना चिल्या बाळ झाला. माझ्या चिल्या बाळासाठी आम्ही काय काय नवसाने केले, आणि आज मी या वचनामध्ये काय गुंतले. माझा चिल्या लाडाचा शाळेमध्ये गेला. मला शाळेमध्ये जाणं पण आहे. माझ्या चिल्याला घेऊन येणं पडणार बाबा. बघा आई त्या चिल्याला कशी हाका मारती. यावं यावं ना चिल्ल्या रे बाळा, यावं यावं ना चिल्ल्या रे बाळा, यावं यावं ना चिल्ल्या रे बाळा.
बाळा चिल्या ए चिल्या या शाळेमध्ये मी आलो आहे आणि तू कधी येत नाही. आज का आली का बाई? अरे काही नाही चिल्या सहज आले मी बाळा. अरे देवा कसं सांगणार मी माझ्या बाळाला. माझा बाळ मला एक प्रश्न विचारतात आणि मी माझ्या पोटामधली गोष्ट कसं सांगणार. काही नाही. चिल्या, एक काम कर ना, तू घरी चाल, तुला सर्व काही सांगते. आई म्हणजे मला घरी गेल्यावर तू सांगणार. हा बाळा तू आई चाल ना. तुझं दुखतंय आई. अरे माझं दुखत नाही बाळा, तू मग घरी का चाल. बाबाचं दुःख आई? बाबाचं सुद्धा दुखत नाही, तू घरी चाल बाळा. आई काय करू परमेश्वरा, माझी आई कधीच दुपारच्या बरी शाळेमध्ये येत नाही. पण माझ्या आईला काहीतरी झालं असेल. मी आता मास्तरची आज्ञा घेतो आणि आई सोबत घरी निघून जातो. आई तू या ठिकाणी थांब, मी आता मास्तरला विचारून माझं दप्तर घेऊन येतो. आई ये चिल्या लवकर ये बाळा, पटकन चल. मी गुरुजीची आज्ञा घेतली. आई गुरुजीने सांगितले की जा. चल आई, दप्तर सुद्धा घेतलं. आई चल आई, काय झालं मला घरी नेऊन सांग. माझ्या हाताला दे रे बाळा. अगं आई, आई का रडती नाही? अगं हा एकुलता एक मुलगा तुझा. आई अगं काय झालं सांग आई. तुला काही बी धर झाला असेल आई. हा तुझा मुलगा आई, तुझं बाळ आई, तुझं लेकरू आई, तुला संपूर्ण काही देणार आई. काय झालं आई सांग आई. अरे चिल्या, हा, अरे काही नाही झालं बाळा. अरे आपल्या वाड्यावरती एक साधूजी आला होता. साधू आला आई. त्याला मी वचन दिलं होतं. काय वचन दिलं आई. त्यावेळेस तू नव्हता बाळा. त्या बाबाजीने मला राखी मोती दिली. हा मला तू झाला चिड्या. पण ते बाबाजी डबल आले 12 महिन्यामध्ये. बर. आणि त्या बाबाजीचा इंद्रभद पडेल त्या बाबाजीला. आणि त्यांना नाही का भोजन लागतं बाळा, भोजन लागतं बाळा. आई अगं आपल्या राजवाड्यामध्ये कशाचीच कमी नाही आई. हा बाळा. अगं जर त्या बाबाजीनं भोजन मागितलं असेल, अगं 5 पकवानाचा स्वयंपाक करावं आणि बाबाजीला आनंदाला जेवू घालावं आई. याच्यात काय मोठी गोष्ट आहे. तू रडती आई. काय सांगू चिड्या, मी ते सुद्धा 5 पकवानाचा स्वयंपाक केला आई पण त्या बाबाजीला ते सुद्धा लागत नाही. त्या पंचपक्वानानं त्यांचा रोज जाणार नाही बाळा. ए आई, काय बाळा. म्हणजे तुला स्वयंपाक करायचं जेवण येतं का. मी करू का स्वयंपाक. अरे बाळा मी घालू कसं का काय? बाबाजीला जेवू आई. अरे ते बाबाजीला ते सुद्धा स्वयंपाक लागत नाही बाळा. तू असं काय करतोय येड्यावानी. अगं आई मग बाबाजीला स्वयंपाक लागतो कोणचा आई, जेवण लागतो कोणचं. अरे बाळा नर मसाला लागतो बाळा. काय आई म्हणजे बाबाजीला नर मासाचं भोजन लागतं. नर मासाचं लागतं बाळा. आई आपली जात जर म्हणलं तर लिंगायत वाण्याची. वाण्याची अगं बाळा. आपल्या नगरीमध्ये कोणी मांसाहारी खात नाही. जर एखाद्या माणसाने खाल्लं त्याला आपण सव्वा महिना त्याच्याकडे घरी जात नाही. त्याचं पाणी सुद्धा वलंडीत नाही. आणि या बाबाजीला नर भोजन पाहिजे बाळा. तर बाळा जर मला हे नर- सुद्धा वचन टाकलं बाळा. हा. जर मला तू नर मास देत असेल तर मी तुझं सत्व हरण घेऊन जाणार बाबा. आई जाऊ दे. अगं तू सत्य सांगू ना, तू आजपर्यंत पुण्य करीत आली. बाबाजीला नर भोजन लागतं ना. आता गावामध्ये जातो. अगं मी एखादा कोंबडा बकरू घेऊन येतो. बाबाजीला नर भोजन देऊन टाकू आई. अरे बाळा, अरे बोकडे नाही कोंबडे नाही बाळा. मग अरे तुझा नर भोज लागतं म्हणजे तुझं लागतं नर.
याके विवाही बाळाची आई वाचून वाट बळते पण खरी आईची माया ज्याला नाही त्यालाच कळते ज्याला नाही त्यालाच कळते अगं चुकलं तुझा आई ग माझे आई ग माझे आई ग चुकलं तुझं बाई रडतय गाई घाई ग रडतय घाई गाई ग तू ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझी आई ग ये ना माझे आई ग ओ ये ना आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ये ना माझे आई माझे आई ग ए माझे आई ग माझे आई ग माझे आई ग तू ये ना माझे आई ग 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 ओ ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग ओ ये ना माझे आई ग ये ना माझे आई ग परमेश्वरा काही गुन्हा केला असेल रे माझ्या आईला परत दिवसाच्या नंतर माझ्या आईच्या पोटी मी जन्माला आलोय आणि बाबाजीला माझं भोजन लागतंय अरे चिल्या तुझ्यासाठी नेत्राचे दिवे केले ना चिल्या आई नाही माथाचा घोराई पोटी वागविला पोटी वागविला तुला पोटी वागविला हे हाताचा पाळणा तुने तेरा दिवा केला तेराचा दिवा केला तेराचा दिवा केला अरे बाजल्या हो विश्वामध्ये नाही माझी आई ग माझी आई ग माझी आई अरे 9 महिने 9 दिवस लागवले रे चिल्या अरे तुझ्यासाठी राम राम कष्ट केले चिल्या तुला लहानचं मोठं केलं चिल्या आणि काय माझ्या हाताला गुन्हा करतोय परमेश्वरा काय गुन्हा आई ग काय गुन्हा केला असेल का आई बाबाजीला माझं घर भोजन लागतं आई नको आई नको ना आई काय करणार बाळा अरे माझ्या पोटामध्ये इतकं तोडतं बाळा आई. माझा लाडा नव्हता आई आई तुला माहिती आई मी तुझा नाही थाट पुरवीन ग आई अरे बाळा आई तुला माहिती आहे मला कापू नको आई मारू नको ग मजला आई मारू नको ग मजला आई मारू नको मजला आई हे मारू नको ग मजला आई कोणाचं भांडण मी आणायचो नाही कोणाचं भांडण आणायचो नाही कोणाचं भांडण मी आणायचो नाही कोणाचं भांडण आणायचो नाही
अरे बाळा मी रोज रोज शाळेला जाईन का आई? कोणाचं भांडण मी कधी आणायचो नाही आई. अरे बाळा तुझं सर्व काही खरं आहे मला मारू नको आई. पण मी वसना पुढे हे झाले झिरू झाले बाळा काय करणार बाळा मी तुला माहिती आई, मी मोठा जर झालो ना आई, काय बाळा मी तर मोठा झालो ना अरे बाळा तुझे एवढे मोठे स्वप्न बाळा पण मी करणार काय बाळा आई, तुझ्या आणि बाबाच्या लाई थाट पुरवीन का आई? काय काय पुरवणार तुम्हाला माहिती आई, मी थाट काय पुरवणार? सोन्या चांदीचा पाळणा मी करीन, सोन्या चांदीचा पाळणा मी करीन, सोन्या चांदीचा पाळणा मी करीन, सोन्या चांदीचा पाळणा मी करीन. त्याच्या मधी तुला बसवीन, त्याच्या मधी ग तुला बसवीन, त्याच्या मधी तुला बसवीन, त्याच्या मधी ग तुला बसवीन. आकाश तीर्थाला तुला घेईन गे, आकाश तीर्थाला तुला घेईन गे, एकाची तीर्थाला तुला नेईन नदी, एकाची तीर्थाला तुला नेईन नदी. मला मारू नको आई. अरे तुझं सर्व काही खरं आहे चिल्या. तुला सोन्या चांदीचा पाळणा करीन ग, त्याच्यामध्ये तुला बसवी नाही, तुला काशी तीर्थाला घेऊन जाईन ग आई. काय देवा मला माझ्या मारू नको आई. काय देवा माझ्या हाताला माझ्या लेकराच्या हातात रक्तानं माझ्या हात धरते परमेश्वरा अरे या त्या पोटानं काय गुन्हा केला होता रे देवा काय गुन्हा केला होता माझ्या मुलाचं स्वप्न एवढं मोठं ते सर्व काही राहत आहे परमेश्वरा पण काय करणार बाळा मी बसलं पुढं मी काय सांगणार बाळा म्हणजे काय आई, बाबाजीने सांगितलं जर तो बाळाचा वंश दिला नाही तर माझं स्वप्न हरण झालं तुझं सत्व हरण करून जाणार नाही आई. हे बघ आई, अगं मी तुझा पोटचा मुलगा हा चिऱ्या बाळ, तुझं सत्व जाऊ देणार नाही आई. हे बघ आई, एक काम कर, बाळा आजपर्यंत तू पुण्य करीत आली, हो बाळा जर तो बाबाजीला माझं भोजन दिलं नाही, हो बाळा आजपर्यंत पुण्य केलं तर तुझं संपूर्ण व्यर्थ जाणार. हो बाळा नाही आई, तुझं पुण्य व्यर्थ जाऊ देऊ नको. हे बघ, घरामध्ये जावं, हो बाळा तलवार घेऊन यावं आणि तलवारीला एका वारात तुझ्या मुलाचा धडशीर पाहतो. अरे अरे परमेश्वरा माझा चिला मला काय म्हणतो रे देवा माझ्या चिलाची एवढं सुद्धा माझ्या सत्वासाठी माझा चिला पुराण देत आहे नरवास माझ्या हातामध्ये देत आहे कसा भरून माझ्या रक्तानं हात माझ्या चिल्याच्या कसं माझ्या चिल्याचं नरमास घेऊ रे देवा परमेश्वरा जाई अंग तलवार आई. चल बाळा चल मागचं कोणीमध्ये. आई, तलवार दाखव आई. आई, मला मारायच्या आधी आई या तुझ्या बाळाला आई घोट भरून पाणी पाज ग आई, घोट भरून पाणी पाज. अरे देवा माझा मुलगा मला पाणी मागतो माझ्या मुलाचा प्राण गेला. या बाबाजीला मी वचन दिले या वचनापुढे मी काहीच करू शकत नाही आलोच निरंजन, अरे मला चिल्या हे बाळा पटकन आलोच निरंजन.
घे बाळा. आई दम्माला धर का तुझ्या हाताला लागल आई कसा हात जमला ते? चल बाळा. बाळलीला आतल्या खोलीला बाळलीला आपल्या खोलीला बाळलीला आतल्या खोलीला बाळलीला आपल्या खोलीला बाळाडवान पडला धरणीला बाळ अडवान पाडला धरणीला ओ पाठीवरती हो गुड्या दिला छातीवरती भोगून गादिला छातीवरती हो गुड्या दिला छातीवरती भोगून गादिला जरा जरा बाळाईन कापलानी जरा जरा बाळाईन कापलानी जरा जरा बाळाईन कापलानी जरा जरा बाळाईन कापलानी अरे देवा गेला माझा चिला मला सोडून गेला रे. अरे देवा नाथा, अरे दत्त तू कुठं होता रे देवा, कुठं लपला होता परमेश्वरा. माझा चिलाचा माझ्या हाताला प्राण गेला रे देवा. अरे चिल्या, अरे मला कधी दिसतील रे चिल्या, मला कधी आई म्हणतील रे बाळा, कधी म्हणतील बाळा, कधी म्हणतील. म्हणून त्या सांगून काय केलं शिर सिंकावरती ठेवलं आणि हाडा मासाचा स्वयंपाक केला. हाडा मासाचा स्वयंपाक केल्याच्या नंतर तो स्वयंपाक वाढून बाबाजी समोर आणला आणि बाबाजीला म्हणते बाबाजी हो बाबा, सांगू बाबा ना तुमच्या सांगण्यानं मी सर्व काही स्वयंपाक केला बाबा. माझ्या चिल्याचा नरमासाचा स्वयंपाक केला बाबा. या बाबा आता तरी जेवा बाबा. सांगू ना तू स्वयंपाक केला सांगू ना स्वयंपाक केला हा बाबा, चला आण मला वाढू या बाबा. जेवा बाबा. बाबा आता काय चुकले बाबा, मी काय चुकले बाबा, सांगा ना बाबा. सांगू ना खरं खायचं रक्त ते शिंकावरती ठेवलं आणि रक्त मासाचा स्वयंपाक केला आणि तो रक्त मासाचा तो नरक मला तू खाण्यासाठी आणला. आता मी तुझं सत्व घेऊन गेला शहर आणायला बाबा, बाबा मी काऊन ठेवला माझा चिला, तर मी काही काम करत असले तर माझा चिल्याचं तेवढं तरी मुख्यत्र दिसत म्हणून मी ठेवलं बाबा. तेवढं तरी राहू द्या ना बाबा माझ्या जवळ. माझा सांगू चिला ना. तर मला सोडून गेला, माझा चिल्याचं राहू द्या ना बाबा. सांगू ना काय बाबा, ठेवलेलं शिर उखळामध्ये टाकायचं, मुखामध्ये पानाचा विडा घ्यायचा आणि आनंदाने ओढ्या गायच्या. डोळ्यामध्ये जर एक अश्रूचा थेंब जरी आला तर मी तुझं सत्व घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. बाबा असं काही बोलू नका बाबा, हे सुद्धा मी करते बाबा, पण असं सत्व आणि विदुर माझ्या वाड्यावरती जाऊ नका बाबा तुम्ही. बसा बाबा तुम्ही, मी शेराची काटण करते बाबा. अलोक निरंजन बसा बाबा. हल. हल. बघा त्या बाबाजीने सांगितलं सांगू ना, मला तुझ्या बाळाचं शिराचं भोजन हवंय, पण भोजन कसं हवंय? बाळाचं शिर उकळामध्ये ठेवायचं, मुसळाने काढायचं आणि ओव्या गावायच्या. तुझ्या नेत्राला पाणी येतात, जर कधी तुझ्या नेत्राला शिर खांडता खांडता जर पाणी आलं, तू
तुझं सत्व घेऊन मी जाणार. बघा त्या चांगुराने बाळाचं शिर घेतलं महाराजा, उकळामध्ये ठेवलं, हातामध्ये मुसळ धरली आणि ओव्या गाऊन त्या बाळाचं शिर कशी खाल्ली. स्वरात दासी जनीच्या घरात दळण दळीने आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, चोरीचा माझ्यावरी. स्वरात दासी जनीच्या घरात, स्वरात दासी जनीच्या घरात दळणदळीचे सत्यासी हरी, दळणदळीचे सत्यासी हरी, आलं चोरीचा माझ्यावरी, आलं चोरीचा माझ्यावरी. चांदण्याने ओव्या गाऊन ना डोळ्याला पाणी येताच बाळाचं शिर खांडलं महाराजा. बाळाच्या शिराचा स्वयंपाक तयार केला. शिराचा स्वयंपाक घेऊन बाबाजी समोर आले आणि काय बोलती बाबाजीला. बाबा आता तरी जेवून घ्या बाबा, तुम्ही या ना बाबा. काय सत्व बघताय माझं तुम्ही एकटे का? सांगू ना, मी सांगितल्याप्रमाणे तू शिराचं खांडण केलं. केलं बाबा. न डोळ्यामध्ये पाणी येता तुझ्या मुखाने तू ओव्या सुद्धा गायल्या. एक काम कर, मी जेवायला बसणार पण एकटा नाही, एकटा जेवायला बसणार नाही. हो बाबा, आता डबल कोणाचे काय करायचे बाबा? पहिले तुझे पती 5 पत्र तयार कर. 5 पात्र तयार केल्याच्या नंतर 5 पात्र कोणाकोणासाठी? अहो हे 5 पत्र कोणासाठी बाबा? तुझे पतिदेव राजा शिराळ यांच्यासाठी एक पात्र, दुसरं बाबा? दुसरं तुझ्यासाठी. बाबा असं काय बोलता बाबा तुम्ही? मी स्वतःच्या लेकराचा नर मांस खाऊ बाबा, हे कोणचं वचन तुमचं? आणि हे कोणतं संकट टाकता माझ्यावरती बाबा तुम्ही? बाबा असं काही बोलू नका बाबा, ना असं मी करणार नाही बाबा. जर कधी तू जेवायला बसली नाही, तुझा सत्वारक केल्याशिवाय राहणार नाही. अलग निरंजन. थांबा बाबा. चांगल्याला वाटलं की महिमा स्वतःचा मुलाचा कांड्याने केला, स्वयंपाक केला आणि मी जेवले नाही बाई तर बाबाजी माझं सत्व घेऊन जाणार. म्हणून चांगली काय बोलती त्या बाबाजीला. 2 पात्र झाले. झाले बाबा. आणि तिसरं कशासाठी बाबा? तिसरं पात्र तुझ्या नवल्या प्रधानासाठी. निधनासाठी? प्रधानाला सुद्धा जेवावं लागेल. ठीक आहे बाबा, केलं बाबा. 4थं पात्र माझ्यासाठी केलं बाबा. आणि 5वं पात्र ते कुणासाठी सांगायचं तुला? हो बाबा. 5वं पात्र कुणासाठी? कोणासाठी? एकुलता एक तुझा मुलगा बाळ चिलियासाठी. असे काय बोलता बाबा तुम्ही? माझा ह्या जगामध्ये माझा चिल्या असली तर माझा चिल्या कसं खाणार? सांगू ना, हा जर कधी तुझा चिलिया बाळ भोजनासाठी आला नाही, हा मी तुझं सत्वहरण केल्याशिवाय येणार नाही. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणलेत ना बाबा, तर मी ते सुद्धा ताट बनवले बाबा. पण माझा मी सत्वहरण जाऊन देते ना बाबा, बनवले बाबा. चला बाबा बनवली. तुम्हाला येडबीड लागलं का काय बाबा? 5 ताटं बनवली ना, केले बाबा. चला. सगळी काही आली. हा. तुझी पतिदेव आले, आले. नवल्या प्रधान सुद्धा आलेला आहे. आला. मी सुद्धा इथं आहे. आला. तर बाळ चिलिया नाही. एक काम करावं, दरवाजामध्ये जायचं, हातामध्ये दुधाची वाटी घ्यायची. म्हणजे बाबा असं काय बोलता बाबा तुम्ही? हातामध्ये दुधाची वाटी घ्यायची, दरवाजाच्या कडीमध्ये बोट अडकवायचं
आणि तुझ्या चिल्ल्या बाळाला हका मारायची. तुझा चिल्ल्या बाळ दूर 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 धावत येणार आणि इथे जेवायला बसणार. हो ठीक आहे. रे रे तो चिलया बाळा, रे तू चिलया बाळा, आगी आगी रे तो बाळा रे बाळा, आगी आगी रे तो बाळा, आगी रे तो बाळा रे बाळा. सबरमतीचा ऐकला, सबरमतीचा ऐकला, धावत आला हो रवा, बाळ धुरून धावत आला. त्या चांगल्याने काय केलं? बाळाला आवाज दिला. आवाज त्या सर्व लोकांमध्ये कैलासावरती गेला. त्या पार्वतीने काय केलं बघा. अरे फुलाचं इमान पार्वतीनं केलं, फुलाचं इमान पार्वतीनं केलं, हा फुलाचं इमान पार्वतीनं केलं, फुलाचं इमान पार्वतीनं केलं. अरे त्याच्या मधी ग बाळ बसविला, त्याच्या मधी रे बाळ बसविला, त्याच्या मधी ग बाळ बसविला, त्याच्या मधी रे बाळ बसविला. सोडून गेला मूर्ती लोकाला दी, सोडून गेला मूर्ती लोकाला दी, सोडून गेला मूर्ती लोकाला दी. अजून सांग. कशी काय वाजवाची ताटातून घालती ग आई. बाळा, तू नव्हता आणि कधी मदतीला कधी मला दिसन मी असं रात्रंदिवस हे करत होते बाळा. तू बरं नाही करे बाळा. पण बाळा मी तुला एक आता सांगते, मला तुझे तू सोडून जायचं नाही. बाबाच्या आला ना तुझा बाळ. आलं बाबा. बाबा हे तुझे पतीने, हा तुझा मुलगा आणि तो नवल्या प्रधान. बाबा सांगू ना, अगं माझी ओळख केली नाही. बाबा एकदम दर्शन द्या बाबा. हा. अहो बाबा, तुम्ही एवढं सत्व बघितलं, एवढं माझं काही कष्टुडे बघितले, पण बाबा तुम्ही कोण हो बाबा? मला ओळखलं नाही. कैलासाचा मालक, तिन्ही तळाचा करता हरता, साक्षात तुमच्या समोर महादेव उभे आहे. म्हणजे बोलले बाबा. हो बाबा, तुम्ही इतके काय कष्टुडे घेतली बाबा? हो सांगू बाबा, ना. रात्रंदिवस तुमची सेवा करायचं, हो. पण बाबा मी तुम्हाला एक वाट धरते, सर्व काही चांगल्या सारख्या नसत्या बरोबर आहे. आणि कोणाचं काही सत्व घेऊ नका बाबा. माझ्यावाली मी सत्व कधी परीक्षा घेतली, हा. तशी तुम्ही कोणाची परीक्षा घेऊ नका बाबा. सांगू ना. सगळ्या चांगल्या सारख्या नसतात बाबा. अगं सांगू ना, तुला सांगायला पाहिजे, हा बाबा. सत्य पतिव्रता आहे, पतिव्रतेचा तुझा धर्म आहे. हा बाबा. सगळा बाळ नवरा कुणाचा ना विचार करताना तू आपलं राज्य वैभवाचं सत्व जाऊन दिलं नाही. नाही जाऊन दिलं बाबा. जाता जाता मी तुम्हाला असा उशाब जाऊन देणार, असा आशीर्वाद देणार द्या बाबा. की जोपर्यंत चंद्र सूर्य आह्यात आहे, तोपर्यंत राजा शिराळा, राजा चिल्ल्या आणि चांगुना, तुम्हा तिघा माळ लेकरांची कीर्ती अजय अमर राहणार. वा वा बाबा. बाबा, तुम्ही माझ्या आईला माझ्या बाबाला आशीर्वाद दिला हो, की त्यांची कीर्ती या जगामध्ये अमर राहणार. जोपर्यंत चंद्र सूर्य आह्यात आहे, तोपर्यंत त्यांचं नाव चालणार. बाबा, हा. पण मी छोटासा बाळ, माझा सुद्धा काहीतरी कीर्ती करा. मला ह्या आया बह्यांनी शेतामध्ये गेल्या की माझं नाव काढलं पाहिजे, मला असं काहीतरी वरदान द्या बाबा. बघा त्या बाबाजीनं काय वरदान दिलं की शेतामध्ये
उगणार चिल्याची भाजी महाराजा. ती भाजी आयाबाया खुरपाला गेल्या की भाजी पाहिली की आयाबायांना पहिलं चांगूनच आणि त्या चिल्या बाळाचं ध्यान येणार, म्हणून त्या भाजीला चिल्या असं नाव दिलं. भाजीला चिल्ले असं नाव दिलं आणि इथून कथा संपदान झाली. कोणीतरी चहा ठेवा.